आता बातमी आहे कल्याणच्या पश्चिम मतदारसंघातील उमेदवाराच्या आंदोलनाची। कल्याण पश्चिम येथे बॅनर फाडल्याने उमेदवार राकेश मुथा यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडलाय। महानगरपालिका प्रशासन एकतर्फी कारवाई करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केलाय। विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात शिगेला पोहोचली आहे। कल्याण पश्चिम मतदारसंघातून जिजाऊ विकास पार्टीतर्फे निवडणूक लढवणारे उमेदवार राकेश मुथा यांचे बॅनर फाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। तर दुसरीकडे महापालिका अधिकारी जाणून बुजून त्यांचाच बॅनर काढतायत असा गंभीर आरोप करत रस्त्यावर याच्या निषेधार्थ राकेश मुथा यांनी 2 तास ठिय्या दिला। या प्रकरणाचा जाब त्यांनी केडीएमसी अधिकाऱ्याला विचारण्याचा प्रयत्न केला असता अधिकारी काही एक जबाब न देता पळ काढला। कल्याण पश्चिम मतदारसंघातून जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार मुथा यांनी त्यांच्या प्रचारार्थ मतदारसंघात बॅनर लावले आहेत। गेल्या 4-5 दिवसांपासून त्यांचे बॅनर त्यांच्या विरोधकांकडून फाडले जात आहेत। या प्रकरणी मुथा यांनी तक्रार केली आहे। दुसरीकडे त्यांच्याकडून लावण्यात आलेले बॅनर महापालिकेकडून काढले जात आहेत। केडीएमसी प्रशासनाला जाब विचारला तरी त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे दिली जात नाहीत। आज पुन्हा मोहने परिसरात मुथा यांच्या प्रचाराचा बॅनर काढण्यात आला। ही घटना कळताच मुथा यांनी मोहने परिसरात धाव घेतली। त्यांनी त्या ठिकाणी 2 तास ठिय्या आंदोलन केले। बॅनर फाडणाऱ्यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली। तसेच ज्या ठिकाणी त्यांचे बॅनर काढले जात आहेत त्याचा जाब राकेश मुथा यांनी अधिकाऱ्याला विचारला। अधिकाऱ्यांनी उत्तर न देता पळ काढला। याविषयी मुथा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। मुथा यांनी सांगितले की बॅनर फाडून कोणालाही निवडणुका जिंकता येत नाहीत। बॅनर फाडण्याचे काम ईर्ष्येपोटी केले जात आहे। विरोधकांना पराभव दिसू लागल्याने त्यांच्याकडून हे कृत्य केले जात आहे। एकीकडे बॅनर फाडले जात आहेत तर दुसरीकडे महापालिका अधिकारी दबावात काम करत आहेत। जाणून बुजून माझा बॅनर काढला जात आहे। 23 तारखेनंतर या ठिकाणी मी पण आहे आणि महापालिका प्रशासनाचे अधिकारी आहेत, तेव्हा बघू काय करायचे। या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुथा यांनी आवाहन केले आहे की नागरिकांनी विचार करूनच मतदान करावे। की प्रत्येक ठिकाणून माझे बॅनर कमी होत चालले। मग मला वाटलं की काय कारण असेल, पडलं असेल वगैरे असेल, पण नंतर माहिती बघितली तर केडीएमसीचे अधिकारी काही लोकांच्या प्रेशरमध्ये येऊन माझे बॅनर प्रत्येक ठिकाणून बाहेर काढायला घेतले आणि त्यांनी अक्षरशः तोडून पण टाकलेत बॅनर। मग तिथे जागेवर मी अक्षरशः मोन्यावरनं मी कल्याणला येत होतो त्यावेळेस मी बघितलं की माझा बॅनर काढायला घेतलं त्यांनी। मग मी त्या अधिकारीला विचारलं की बाबा का काढला माझा बॅनर। त्यांचं म्हणणं होतं की राकेशजी हे बॅनर तुमच्या चुकीच्या जागी लागलं। तर म्हटलं ठीक आहे, मान्य करतो चुकीच्या जागी लागलं असेल तर, पण मग इतर बॅनर जे लागले ते बरोबर आहेत का। मग तो काही बोलायलाच तयार नाही। मी बोललो माझा बॅनर जर चुकीचा आहे मग तो बाजूला जो बॅनर लागला आहे तिथे जो लागला तो पण चुकीच्या जागी लागला आहे, पण तो त्याला तिथे बघायलाच तयार नव्हतो। पण मग मी बोललो की तू जर नाही काढले बॅनर तर मी रस्त्यावर बसेल। मग त्याने तो बॅनर पण काढला तिकडनं बाहेर, बरोबर। मग त्यानंतर त्याने परस्पर तो निघूनच गेला परत बॅनर काढून आणि ते बॅनर सगळे परत लागले आणि माझा बॅनर फाडून टाकला तिकडे। फाडून राजकारण करणं, माझे जे बॅनर फाडण्यात आले मला एक गोष्ट समजत नाही की ज्याप्रमाणे बॅनर फाडण्याचं काम चालू आहे त्याने काय होणार आहे। शेवटी हारणं जिंकणं हा नशिबाचा भाग आहे आणि तुम्ही जर चांगली कामं केली असेल तर इतर लोकांचा बॅनर फाडायची वेळ कधीच येणार नाही। मग त्यापेक्षा बरं मागील 5 वर्ष जेव्हा तुम्हाला निवडून दिलं होतं तेव्हा कामं करून दाखवायची होती लोकांना, म्हणजे तुमच्यासमोर कोण उभंच राहिलं नसतं आणि तुम्हाला सगळ्यांनी एकमताने निवडून दिलं असतं। स्वतःचं कमीपणा झाकण्यासाठी दुसऱ्यांचे बॅनर फाडून स्वतः मोठे होणार नाही कधी।